तर दिल्लीमध्ये 8 मार्चला भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक बोलावण्यात आली आहे। 2 डझन राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील उर्वरित सुमारे 230 जागांसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी या बैठकीचं आयोजन केलं आहे। महाराष्ट्रातून कोणाकोणाला उमेदवारी मिळते याकडे ही राज्याचं लक्ष आहे। तर शुक्रवारी होणाऱ्या बैठकीमध्ये महाराष्ट्र, बिहार, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, हिमाचल आणि इतर काही राज्यांवर भाजप लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती समोर येते। येत्या 8 तारखेला भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची ही बैठक होणार आहे आणि या बैठकीसाठी 2 डझन राज्य म्हणजे 24 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील उर्वरित सुमारे 230 जागांसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी ही बैठक आयोजित केल्याचं बोललं जातं। याच्या आधी 195 उमेदवार भाजपकडून जाहीर करण्यात आले आहेत, पण त्याच्यातील काही उमेदवारांनी आपली आपण लढणार नाही निवडणूक अशी जी इच्छा आहे ती बोलून दाखवलेली आहे आणि त्यामुळे आता येणाऱ्या 8 तारखेला जी बैठक होईल त्यामध्ये कोणाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार आणि महाराष्ट्रातील अजूनही उमेदवार घोषित झालेले नाहीयेत त्याविषयी काही निर्णय होतो का तेही बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।